नांदेडच्या किनवट तालुक्यातील कंसलीमधील गावकऱ्यांना दर पावसाळ्यात खरं तर जीव धोक्यात घालून गावाबाहेर पडावं लागतं। गावाच्या शेजारी असलेला ओढ्यावरचा पूल अरुंद आणि जीर्ण झालेला आहे। किरकोळ पावसात हा ओढा तुडुंब भरून वाहतो, त्यामुळे पुराच्या पाण्यातूनच मार्ग काढत गावकऱ्यांना प्रवास करावा लागतोय। विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या पुराच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागते। या ठिकाणी मजबूत आणि सुरक्षित पूल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। किनवट तालुक्यातील नदीवरून साधा पूल बांधण्यात आलेला नाही। या गावापासून महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात राहणारे जवळपास 10 ते 15 खेडे आहेत। त्या खेड्याचा संपर्क आज साधारण पाऊस झाल्यामुळे तुटलेला असून जनावरे आणि कामावर जाणारे मोलमजूर सर्व नदीच्या पलीकडे शाळेचे लहान मुलं जीव धोक्यात घालून नदी पार करत आहे। तरी शासनाला असं विनंती करण्यात येते की आपण खास करून यांच्याकडे लक्ष घालून या नदीवर मजबूत पूल बांधण्यात यावा। आणि पुढची अपडेट नाशिकमधून नाशिकच्या इगतपुरीमधील रेल्वे हॉस्पिटलला उतरती कळा लागली आहे। त्यामुळे कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना नाशिक कल्याण येथील दवाखान्यात जावं लागतं। या प्रकरणी निवेदन आंदोलनं केली, मात्र कुठलाही प्रतिसाद काही भेटला नाही। त्यामुळे आता सेंट्रल रेल्वे मजूर संघानं आयसीयू वॉर्डची संख्या न वाढवल्यास आंदोलन करण्याचा थेट इशारा दिलेला आहे।